श्रीराम. यजन्ते सात्विका देवांस अक्षरक्षांशी राजसाः प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. हा आपला 17व्या अध्यायातला 4था श्लोक आहे. भगवद्गीतेचे 18 अध्याय, त्यातल्या 15व्या अध्यायापर्यंत जे ज्ञान सांगायचं होतं ते भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर 16 आणि 17 अध्याय हे साधनेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत. 16व्या अध्यायात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितली. दैवी संपत्ती मिळवायचे, आसुरी संपत्ती टाकायची. आणि या 17व्या अध्यायात श्रद्धातय विभाग म्हटलेला आहे. 3 प्रकारची श्रद्धा, सात्विक, राजस, तामस. तसं याच्यामध्ये आहार 3 प्रकारचा, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात येते. त्यातली सात्विक जी सांगितली आहे ती आपण स्वीकारायची आहे, आणि राजस तामस जी सांगितली आहे ती टाकायची आहे. त्यामुळे जे टाकायचं आहे तेही समजून घेतलं पाहिजे, आणि जे धरायचं आहे तेही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या अध्यायात साधनेच्या अंगाने महत्त्व आहे. आणि 18व्या अध्यायात पुन्हा संबंध गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे तो कलशाध्यायामध्ये, त्यातही पुन्हा असा 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर ह्याच्यातला आपण हा एक विचार आज बघणार आहोत. हा विचार एवढ्यासाठी घेतला की श्रद्धा ह्याच्यावर हल्ली अंधश्रद्धा निर्मूलन, ह्याच्याखाली श्रद्धाच नको असं जवळजवळ व्हायला लागलेलं आहे. पण गीता सांगते श्रद्धामयोऽयं पुरुषः, श्रद्धेवरच मनुष्य जगत असतो. पण फक्त काय आहे, कोणती श्रद्धा असावी आणि कोणती श्रद्धा टाकावी हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. म्हणून हा श्लोकाचा अर्थ आपण बघून द्या. सात्विक, राजस आणि तामस 3 प्रकारची श्रद्धा सांगितली आहे. तर सात्विक श्रद्धा कशी आहे? सात्विक ती श्रद्धा जयाचिया ठाया वांछिती ते प्राया स्वर्गलोक. सात्विक श्रद्धा असणारी मंडळी काय मागतात असं जे विचारलात तर ते जे काही करतात, साधना म्हणा, काही जपजाप्य म्हणा, देवाची पूजा म्हणा, प्रार्थना म्हणा, सगळी उपासना जी करतात त्याच्यापासून ते स्वर्गलोकाची प्रार्थना करतात, अपेक्षा धरतात की भगवंत आम्हाला. आणि स्वर्गलोक ह्याचा अर्थ काय? ऐश्वर पाहिजे, सगळं सर्व प्रकारचं ऐश्वर पाहिजे. म्हणजे बाकी सगळ्यापेक्षा सात्विक श्रद्धा ही चांगली आहे. म्हणून पहिल्यांदा ह्या मार्गावर चालताना सात्विकाच्या अंगाने जायचं आहे, सत्वगुण वर्धिष्णू करायचं आहे, सात्विक श्रद्धा ठेवायची आहे, आणि पुढे सात्विकाच्याही पलीकडे उडू मारून गुणातीत व्हायचं आहे. पण एकदम गुणातीत होता येत नाही. राजस तामस गोष्टी जर असतील तर त्यांनी एकदम मी गुणातीत होईन का? नाही होता येईल. एखादा शाळेतला मुलगा जर म्हणाला की मी एकदम कॉलेजमध्ये जाईन का? नाही, तुला SSC व्हायला पाहिजे, ते झाल्याशिवाय तुला कॉलेजमध्ये नाही जाता येईल. तसं सत्वगुण किमान असल्याशिवाय पलीकडे जाता येणार नाही. आणि खरं म्हणजे असंच आहे की रजोगुणी तमोगुणी माणसाला इकडं जावं अशी इच्छाच होत नाही, मुळे त्यामुळे प्रश्नच येत नाही. सात्विक माणसाला मात्र वाटायला लागते की आपल्याला संत ज्या मार्गाने गेले त्यांची जी एक अवस्था आहे, बोध आहे, ज्या स्थितीत ते राहतात, आनंदात राहतात, ती स्थिती आपल्याला मिळवायला पाहिजे. ते मिळवण्यासाठी प्रत्येक जी सात्विक गोष्ट म्हणून आहे, आहार विहार आहे, वाणी आपली कशी वापरली पाहिजे, तपसुद्धा जे सांगितलं आहे ते सुद्धा जे सगळं करत असताना सात्विकाचा आधार घ्यायचा आणि पलीकडे जायचं. म्हणून इथं त्यांनी काय म्हटलं आहे, सात्विक श्रद्धा जी असेल त्याच्यामध्ये लोक स्वर्गलोकाची अपेक्षा करतात, म्हणजे नरकाची नाही किंवा मनुष्यलोकाची नाही, पलीकडे जायचं असतं. मग त्याच्यासाठी काय करतात? विद्या अध्ययन करतात, नाना प्रकारच्या विद्या समजून घेतात ह्या मार्गाने जाणाऱ्या, आणि यज्ञकर्मात प्रवीण होतात. आता यज्ञ ह्याचा अर्थ सुद्धा 2-3 प्रकारांनी आहे. यज्ञ करणं असा एक जो कार्यक्रम असतो त्या तऱ्हेनं आहे, आणि स्वधर्म कर्मच यज्ञरूप करणं हा एक आहे. आणि 4थ्या अध्यायात यज्ञाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. प्राण, अपान, निर्नाळे जे आहे ते एकमेकामध्ये त्याचं यज्ञ आहुती टाकत कसं जायचं वगैरे सगळं कमी 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 करत यज्ञामध्ये सगळ्याच्या आहुती टाकायच्या असतात. म्हणजे यज्ञामध्ये मुख्यतः त्यागाची भूमिका आहे, भोगाची भूमिका नाही आहे. पण हे सगळं करत असताना त्यापासून काय अपेक्षा असं म्हटलं तर हे सात्विक श्रद्धेमध्ये ते स्वर्गलोकाची अपेक्षा धरतात. काय सांगू फार तया सात्विकास घडत असे वास देवलोकी. ही सात्विक श्रद्धा केली मी त्यांना काय होतं,
स्वर्गलोकाची आस धरतात आणि त्यामुळे त्यांना देवलोकात वास मिळेल. चांगली व्यक्ती आहे व देवलोकात राहायला. पण लक्षात एक घ्यायचं आहे की मनुष्य जन्मात येऊन जी जीवाला मुक्ती मिळते ती देवलोकात राहून मिळत नाही. देवाने देखील पुन्हा मनुष्य लोकात यावं लागतं आणि मनुष्य या नरजन्मातच त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. याच्याने भोग मिळतील. आपण व्यवहाराच्या अंगावर जर बघायला लागले त्या अंगाने की स्वर्गाचे भोग इथेही आपल्याला इहलोकात श्रीमंती आहे, पैसा आहे, गाडी आहे, सगळं काही थाट आहे, स्वर्गीय आयुष्य चाललेलं आहे. त्याचं काय कमी आहे आम्हाला? पैसा टाकला की सगळ्या गोष्टी मिळतात. ते सगळ्या मिळतील, परंतु जीवाला मुक्त जर व्हायचं असेल तर सगळ्याचा काही उपयोग नाही. उलट ते जे भोगांची इच्छा आहे त्यामुळे तो आणखीनच गुंतत जातो. कारण मोक्षाच्या भूमिकेमध्ये त्यागाची भूमिका आहे. मुख्यतः विरक्ती, वैराग्य हे अपेक्षित आहे. आणि या सर्व भोगामध्ये देहाचंच आणखीन कौतुक, देहाचंच लाड, हे खायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, म्हणजे देहबुद्धी वाढवणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि देहबुद्धी जर वाढली तर त्याच्या पलीकडे जाणं कदापि होणार नाही. त्यामुळे हा जो काही ही सात्विक श्रद्धेची ही जी अपेक्षा आहे ही अपेक्षित नाही आहे. आता राजसी श्रद्धा असले तर काय होईल? राजसी श्रद्धा जयापाशी यक्ष राक्षसांशी भजती. ते आता रावणाने तपच केलं, कुंभकर्णाने तपच केलं, बिभीषणाने तप केलं. फरक आहे तिन्हीच्यामध्ये. बिभीषणाचं तप होतं ते परमेश्वर प्राप्तीसाठी, तो भक्त होता. रावणही भक्त होता शिवाचा, पण जी त्यांनी काही तपश्चर्या केली त्याच्यापासून त्याची जी अपेक्षा होती त्या दुसऱ्याला व्याप करणं, सज्जनांना त्रास देणं, स्त्रिया पळवणं, म्हणजे दुर्जनाच्या दृष्टीनं, दुर्जन ज्याला आपण म्हणतो, दुष्ट ज्याला म्हणतो, अशा प्रकारची प्रवृत्ती असल्यामुळे जे तप केलं त्या तपाचा परिणाम असा होतो. एरवीसुद्धा आपण आतासुद्धा अलीकडे बघतो विज्ञानाचे शोध लागलेले आहेत. डॉक्टरनासुद्धा अनेक गोष्टी माहिती आहेत. विज्ञानाच्या अंगाने नवीन प्रकारचे अणुवाम अमकं तमकं, पण त्याचा उपयोग तुम्ही जगाच्या कल्याणासाठी करता का विनाशासाठी करता? म्हणजे विज्ञान वाईट नाही, परंतु त्या विज्ञानाचा उपयोग करणारं मन जे आहे ते मन जर धड नसेल, ते जर दुसऱ्याच्या हिताची कल्याणाची इच्छा करणार नसेल तर त्या विद्येचा उपयोग व्हायच्याऐवजी दुरुपयोग होतो. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा आपण बघतो काय काय प्रकार चाललेले असतात. ते आता वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे. कशासाठी? तर त्या रोग्याला दुरुस्त करावा, त्याला असलेला आजार बरा करावा अशी इच्छा होण्यासाठी घेतलेलं आहे. पण त्याचा उपयोग करून जर वेडेवाकड्या गोष्टी घडत असतील तर त्याचा उपयोग आहे का दुरुपयोग आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. म्हणून इथं स्वतःने जे सांगितलं आहे तप यज्ञ काय जे करतो त्याच्या पाठीमागचा हेतू काय? परमार्थात हेतूला महत्त्व आहे. तुम्ही कृती काय करता ह्यापेक्षासुद्धा त्या कृतीमागचा तुमचा हेतू काय आहे. एखादा सर्जनही हातात चाकू घेतो आणि एखादा खून करणारही हातात चाकू घेतो, पण दोघांच्या हेतूत फरक आहे. ह्याला त्या रोग्याला वाचवायचं आहे आणि ह्याला दुसऱ्याला मारायचं आहे. स्वार्थासाठी त्याला खून म्हणतात, तो गुन्हा ठरतो. आणि डॉक्टर चाकू जो चालवतात त्या रोगाला बरा करण्यासाठी चालवतो. दिसायला एकच दिसतो, हातात चाकू आहे. नुसतं जे चित्र एवढं घेतलं ह्यांच्या हातात चाकू, अरे पण कशासाठी आहे? त्यासाठी जे मन या इंद्रियांचा वापर करतं, सगळ्या सुविधांचा वापर करतं, ते मन कसं चांगलं होईल हे परमार्थ शिकवतो. म्हणून परमार्थाच्या साधनेने बुद्धी आणि त्याच्यापेक्षा देखील मन निर्मळ, स्वच्छ, दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारं असं जर असेल तर हवं आहे. म्हणून इथं राजसी श्रद्धा जी सांगितलेली आहे ती बघा, नाना जीवा देवोनिया बळी मध्यरात्र काळी स्मशानात. आणि ते जे तप करतात ना ते देखील असंच कुठंतरी स्मशानात बसून वेड्यावाकड्या ठिकाणी, कारण तिथल्या त्या जे काही शक्ती असतात त्याला त्यांना आपल्या ताब्यात घ्यायचं असतं, त्यांना वश करून घ्यायचं असतं, मग वेडेवाकडे उद्योग करायचे असतात. संबंध वेताळ प्रेतादी सगळं अमंगळ कुळं पूजित त्यांची पूजा करतात.
म्हणजे हे देवदेवतांची पूजा करतात स्वर्गलोकासाठी, हे पूजा करतात यक्ष राक्षसांची की कशासाठी, म्हणजे वाईट कृत्य करण्यासाठी. तामसी श्रद्धेचे जणू ते माहेर ओतले साचार तमाचे. म्हणून राजस जी मंडळी आहेत ती देखील काहीतरी मिळवण्यासाठी, पण मिळवण्यासाठी म्हणजे दुसऱ्याचं घेण्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा तमाचं मंडळी जे आहेत ती माझं गेलं तर चालेल पण तुझं गेलं पाहिजे. एकापेक्षा एक बुद्धीची झेप आहे ना. हां, म्हणजे सात्विकमध्ये माझं गेलं तरी चालेल पण तुझं कल्याण झालं पाहिजे, ही सात्विकाची झेप आहे. राजसाची जी आहे त्याच्यामध्ये माझं ते आहेच, तुझंही माझं आहे, ही राजसाची वृत्ती. आणि तमोची वृत्ती, आता जे डिस्ट्रक्टिव्ह नेचर म्हणतो ना, गाड्या फोडायच्या, काचा फोडा, काय मिळतं त्यांना? ह्यांना काही मिळतं का? ह्यांना काही मिळत नाही, पण दुसऱ्याचा नाश झाला म्हणजे ह्याला बरं वाटतं. ही जी वृत्ती आहे तमोवृत्ती आहे. त्या तिन्हीच्या पातळ्यात, विचारांचाच पातळ्यात किती फरक आहे ते पहा. आयशापरी तिन्ही लक्षणी संयुक्त त्रिविधती होत श्रद्धा जगी. आणि श्रद्धेनं करत असतात ना सगळ्या गोष्टी. हां, त्यांना असं वाटतं हे केलं की बरोबर चाललं आहे काम सगळं. तर ही अशी श्रद्धा 3 प्रकारची असते. पण त्याने म्हटलं आहे सर्वथा सांडवणं विरोधी त्या दोन, म्हणजे रज आणि तम दोन्ही श्रद्धा टाकाव्या आणि सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी विवरणात स्पष्ट सांगितलेलं आहे की सात्विक श्रद्धे जतन केली पाहिजे. म्हणून विचार करताना आपण सुद्धा आपली श्रद्धा बरोबर चालली आहे का, त्याच्यापासून प्राप्तव्य काय आहे. साधं जसं आपण नेहमीसुद्धा सांगतो की देवाची पूजा करायची असली तर खरं सांगायचं म्हणजे काही मागू नये. कशासाठी मागायचं? देवाला कळत नाही का तुम्हाला काय हवं आहे ते? पण त्यातून मागायचंच झालं तर दुसऱ्याच्या कल्याणासाठी. आपण जसं म्हणतो अमुक एक व्यक्ती आजारी यावं, काही आहे, परमेश्वरा त्याला बरं व्हावं. स्वतःसाठी काही मागू नये. परमार्थात शक्य असेल तर दुसऱ्यासाठी प्रार्थना करावी. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन परमेश्वराचं जे काही चाललेलं आहे त्याच्या लीला, त्याच्यात आपण ढवळाढवळ न करणं हे जास्त चांगलं. जे जसं असेल तसं त्या व्यक्तीची मानसिकता तयार करणं हे आपलं काम आहे. बाबा हे आलेलं आहे, आपल्या कर्माचं प्रारब्धाचं फळ आपल्याला भोगायला पाहिजे, शांतपणाने भोगायला पाहिजे, असं त्याला धैर्य देणं, मनाची तयारी करणं हे आपलं काम आहे. पण म्हणतात तसं खरं सांगायचं म्हणजे आपण जर देवाचे खरे भक्त असो तर काहीही मला अमुक पाहिजे असं काही म्हणू नये. देवाची पूजा करायची, केली नाही तर पाप आहे, केलं तर पुण्य नाही, करायचीच आहे. त्यांनी एवढं काही आपल्याला दिलेलं आहे की त्याच्याबद्दलची कृतज्ञता जर व्यक्त करता आली नाही आपल्याला तर आपल्यासारखे कृतज्ञ कोणी नाही. रोज विचार करावा, सकाळी उठल्यावर आपले डोळे पाहत आहेत, कान ऐकत आहेत, हातपाय चालत आहेत, अजूनही कुठल्या ठोक रात्रीतनंच काही झालं असतं सांगता येत नाही काही. परमेश्वरा तुझी केवढी कृपा आहे, आज अजून मी धड आहे, असं कधी विचार येतो का आपल्या मनात? बघावं बरं. आपल्या वाटतं जणू काय असंच चाललेलं आहे. मग जेव्हा एखादा अकस्मात काहीतरी घाला येतो तेव्हा म्हणतो देवा असं कसं झालं. मग जोर चांगलं होतं तेव्हा देवाची आठवण झाली का की तुझ्या कृपेनं सगळं जेवताना जेव्हा तुझ्या कृपेनं दोन्ही वेळेला अन्न समोर आहे, तुझ्या कृपेनं वर छत आहे राहायला, अंगावर कपडा आहे, केवढी तुझी कृपा आहे. माझी पात्रता नसताना तू हे एवढं मला दिलेलं आहेस. खरं म्हणजे केवळ तू कृपाळू दयाळू आहेस म्हणून, नाही तर माझी पात्रताच नाही एवढं मिळायची, असं परमेश्वरापुढे म्हणायला पाहिजे. पण त्याच्याऐवजी आपण त्याच्याशी भांडतोच. मी 3 वेळा तुझं नाम घेतलं अजून तू येत नाहीस म्हणजे काय, मोठे उपकारच केले. अगदी 3 वेळा नाम घेतलं म्हणजे 1 वेळ नाम देखील पुरतं, पण ते कसं नाम पाहिजे. जसं त्याने म्हटलं आहे की बोरं द्यायची म्हणजे नैवेद्य जर द्यायचा झाला तर कसा द्यावा, शबरी भिल्लिणीच्या बोरासारखं. म्हणजे उदाहरण आता देताना असं झालं की तसं झालं का आपलं सगळं काही ठीक आहे, हे नैवेद्य दाखवला देवाला. आणि तो सगळं मी म्हणते ना, ताटली अशी ठेवताना आपल्याकडेच तोंड असतं त्याचं आणि मिठाची भाग त्याच्या तोंडाकडे असतो. आणि असं धरला रे धरला की लगेच पाठवून घेतो, न जाणो त्यांनी खाल्लं तर काय करायचं. म्हणजे असंच बसारे जेवायला आलेच मी नैवेद्य दाखवून असंच केलं, उचललीच ताटली, न जाणो त्यांनी 4 घास खाल्ले तर काय करायचं. म्हणजे त्या कृतीमागं आपला भाव किती आहे.
शबरी भिल्लीनेजवळ काही नव्हतं, पण ते जे बोरं तिने गोळा केली ती देखील इतक्या प्रेमाने त्याला आंबट लागू नयेत म्हणून ती दिलेली. म्हणून ते असं सांगितलं ना की दल तरी दल कसं असावं, तुळशी दळ रुक्मिणीनं जसं ठेवलं तसं. ते तुला करताना कुठेही खाली आहे ना, तिने जेव्हा ते कृष्णाचं स्मरण करून तुळशीदळ ठेवल्याबरोबर ते खाली गेलं. त्याच मग भाव होता. आपण किती तुळशीदळं वाहतो, काही होत नाही कुठं. ते नुसतं तुळशीदळ दिसायला जरी दिसलं तरी नुसतं ते नव्हतं, सगळ्याच्या सगळं अंतःकरण शरणागती सगळं त्याच्यामध्ये होतं. दिसायला नुसतं तेवढं ते होतं. भगवंताला देताना थोडं हातचं राखून नाही द्यायचं. अहो सगळं देऊन कसं होईल, त्याला आपलं कसं होईल. द्या तर खरं सगळं, मनात तरी विचार आणा. होत नाही. त्याचं कारण परमेश्वरावर म्हणतो तसा विश्वास, निष्ठा तर राहू देच, श्रद्धाही नाही, विश्वासही नाही, न जाणो सगळंच घेतलं त्यांनी तर काय करायचं, असं नाही. म्हणजे सर्वस्व परमेश्वर आहे असं समजून आपण काय करतो ते बघायला. म्हणजे या श्रद्धेमध्ये सुद्धा धरताना सात्विक श्रद्धा जी म्हटलं आहे, देवा वेगळे काही नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. म्हणतात सगळं सगळं देवाचंच आहे, माझं काय आहे, असं आहे ना. मग देवाने मागितलं सगळं तुमचं, देणार का, असं नाही म्हटलं म्हणून काय झालं, मला काय माहीत सगळं घेणार आहात म्हणून. मी आपलं म्हटलं, सगळे म्हणतात म्हणून मी म्हटलं. तसं समर्थाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की अरे मी तुझं मागितलं सगळं, पण मला घेऊन काय करायचं आहे, पण तुझ्याकडून टाकवावं म्हणून मी मागितलं. काही वेळा सद्गुरू अशी कसोटी घेतात, द्या सगळं मला द्या. ते सद्गुरू पाहिजेत हा मात्र, नाही तर देऊन बसाल कोणाला तरी आणि ते खरंच सगळं घेऊन टाकतील. हां, बुवाबाजीमध्ये असा प्रकार असतो की अहो ते सोनं नाणं ना तुम्हाला पचणार नाही, आम्हाला द्या, आम्हाला सगळं पचेल. मग देतात माणसं, कफल्लक होतात. असलं नाही आहे. सद्गुरूंचं असतं, सद्गुरूंना काय हवं असतं तुमच्याकडनं, पण तुझ्याकडून टाकवावं म्हणून विचारलं असं. तर हे सगळ्या पातळ्या लक्षात घेतल्या पाहिजेत की मागणारा काय पातळीवर आहे, देणारा काय पातळीवर आहे, त्याच्याकडून अपेक्षा काय आहे, काय घडत आहे, काय होत आहे हे बघितलं पाहिजे. तर आता राजस तामसचे सांगितलं म्हणून ते काय म्हणतात इथे की राजस आणि तामस श्रद्धा ही जी आहे सर्वथा सांडून पूर्ण टाकून द्यायची. मग जतन कुठली करायची, सात्विक श्रद्धा, ती जतन करावी. ही सात्विक श्रद्धा कशी आहे पहा बरं. सात्विक बुद्धीचं करी जर जोपासना, सात्विक बुद्धीची जोपासना जर आपण केली तर कैवल्य कठीण नाही आहे. कैवल्याच्या दारातच नेऊन ठेवलं जातं सात्विक श्रद्धेनं. मग पुढे कैवल्य म्हणजे काही राहत नाही, तिथंच पोचला. म्हणून कैवल्य हे बागुल नव्हे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. पण सात्विक श्रद्धा असेल तर, आता सात्विक बुद्धी सात्विक श्रद्धा जर असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. काही गोष्टी शास्त्राचा अभ्यास हे काही आम्हाला कळत नाही आहे. मग त्यांनी काय करावं ते बघा. ब्रह्मसूत्राचा तो न करो अभ्यास हो. अहो ब्रह्मसूत्राचा अभ्यास नाही बा, मला काय त्यातलं कळत नाही आहे. बरं वेदशास्त्र वगैरे तुम्हाला काय कळतं आहे का, वेदशास्त्रही आम्हाला काय माहीत. रामकृष्णांचा लाटू महाराज होता, त्याला काय विचारणार तुम्ही ब्रह्मसूत्र माहिती आहेत का तुला, तू वेदांचा अभ्यास केला आहे का. त्याला श्री गणेश काढायला येत नव्हता. रामकृष्णाने त्याला श्री गणेश काढ म्हटल्यानंतर 2 वेळा काढलं आणि त्यांनी पाठी फेकून दिली आणि त्यांनी सांगितलं श्री गणेश शिकण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो नाही आहे, तुम्ही ज्या आनंदात राहता तो आनंद मला पाहिजे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. हा ठीक आहे, खरा शिष्य आहे. कशासाठी आलेला आहे, मला हे बाकी काही नको आहे. त्यांनी म्हटलं आहे त्याला ब्रह्मसूत्र माहीत नाहीत, वेदशास्त्र माहिती नाहीत, किंवा जे काही सिद्धांत स्वयंप्रज्ञेने मांडायचे तेही त्याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही. बा माझं म्हणणं असं, मला असं वाटतं, असं सिद्धांत मांडण्याची त्याची ताकद नाही. पण म्हणजे कुठल्या तऱ्हेचा शास्त्राचा अभ्यास ज्याला म्हणतो, हा कुठल्याही तऱ्हेचा शास्त्राचा अभ्यास त्याच्यात नाही आहे. मग आता पुढं काय करायला पाहिजे. तर त्यांनी असं सांगितलं आहे, परी होती वेदस्मृतीची जे मूर्ती सर्वथा वागती सदाचार. ज्याला हे काहीही माहिती नाही त्यांनी, ज्यांना हे माहिती आहे
आणि त्याप्रमाणे जे जीवन जगता आहेत त्यांच्यापुढे त्यांना आदर्श समोर ठेवावा. बाकीचं आम्हाला काही कळत नाही बा, ठीक आहे, मग ही व्यक्ती आदर्श आहे. गीतेत काय सांगितलं आहे, ब्रह्मसूत्रात काय सांगितलं आहे, त्याप्रमाणे ही व्यक्ती वागते आहे. त्याचं वागणं तुम्हाला दिसतं आहे ना, त्याचा आदर्श तुमच्यासमोर आहे ना. ती व्यक्ती कसं वागते, कसं बोलते, काय करते, सर्वांच्याशी कशी असते, स्वतःचं जीवन कसं घालवते, हे कळतं ना तुम्हाला. मग ते ठेवा. बघा त्यांनी तया श्रेष्ठांचे ते पाहोनी वर्तन, तैसेची आपण वर्ते जो का. येथं वडील जे जे करीते तया नाम धर्म, त्याला धर्म म्हणायचं. काही कळलं नाही ना मला, बस ही व्यक्ती, हे संत आम्हाला मान्य आहेत, हा ग्रंथ आम्हाला मान्य आहे, ह्याच्यात जे सांगितलं ते करायचं. तया श्रद्धावंता लाभे तेची फळं अर्जुना प्रबळ सत्वगुणे. म्हणजे जे फळ त्या व्यक्तीला मिळालं, आदर्श व्यक्तीला, तेच फळ हा दुसरी व्यक्ती जर त्याच्याप्रमाणे वागायला लागली तर ती तिथंच जाऊन पोचेल. बघा लक्षात येतं का मी म्हणते. सद्गुरू आहे आणि शिष्य आहे. तो शिष्य जर सत्शिष्य असेल आणि सद्गुरू जे जसं सांगतात किंवा वागतात त्याप्रमाणे जर तो वागायला लागला तर एक दिवस तोही सद्गुरू पदावरच पोचेल. एवढी पात्रता त्याला येऊ शकते. पण त्यासाठी करायला काय पाहिजे, तर अशी जी आदर्श व्यक्ती असेल त्याप्रमाणे आपले जीवन घडवले पाहिजे. त्याला त्यांनी उदाहरण बघा कसं दिलं आहे. सायासे प्रदीप ठेवीला लावून तिथे दुजा कोणी लावू बैसे. म्हणजे एखाद्याने मोठ्या कष्टाने एक दिवा लावला. पहिला दिवा लावताना त्याला कष्ट पडले, त्या दिव्यासाठी हे ते पाहिजे. आणि दुसऱ्याने दिवा आणून नुसता त्याला लावला, पेटला विनायास. त्याला काही कष्ट पडले नाहीत, पण त्यांनी काय केलं की त्या दिव्यावर आपला दिवा लावला. जो तयार आहे त्याच्या सान्निध्यात राहून तसा झाल्याबरोबर तोही पुन्हा दुसरा दिवाच झाला. तरी तयातेही तैसेची ते तेज लाभते सहज अनायासे. पहिल्या माणसाला कष्ट पडले. जसं वाट चालताना जो वाट तयार करतो त्याला कष्ट पडतात, आणि पाठीमागच्या लोकांना नुसतं त्या वाटेनं चालायचं आहे. रस्ता तयार झालेला आहे. मार्ग दावूनी गेले संत, संत मार्ग दावून जातात. नाना प्रकारचे प्रयोग करून हे करून त्यांनी एक मार्ग रुळून ठेवलेला आहे. आता फक्त आपल्याला नुसतं त्या मार्गाने चालायचं आहे. बघा तसं म्हणतात. तेच त्याला मिळतं. किंवा कोणी धन अपार वेचून बांधले भुवन मनोरम. एखाद्या कोणी पैसे वगैरे खर्च करून एक सुंदर इमारत बांधली. बांधणाऱ्याला कष्ट पडलेले आहेत, मोठ्या कष्टाने त्यांनी ते बांधले आहेत. पण मग प्रवासी कोणीही करो तेथे वस्ती सुखतळ्याप्रती लाभे जैसा. तयार घरामध्ये दुसरा जो राहायला येतो अनायास आहे, त्याला कष्ट काही नाहीत, कारण बांधून झालेलं आहे. जसं पूर्वजांनी आंब्याचं झाड लावलं, आता पुढची पिढी त्याचे आंबे खात आहे, त्याला काही कष्ट नाहीत. आता वस्तुतः त्यांनी त्याच्या पुढच्या पिढीसाठी आणि आंबा लावायला पाहिजे झाड पुन्हा, त्याचं ऋण आहे ते. तसं करत नाही आपण. आपले त्याचे काढलेले आंबे खाऊन मोकळे होतो. पण ह्यांनी म्हटलं आहे ते जसं त्यांनी कष्ट घेतलेले असेल आणि पुढच्या पिढीला जसं ते अनायासं मिळतं. किंवा आणखी एक म्हटलं आहे, ना तरी जो कोणी तळे बांधी साचं. कोणी तळं तयार केलं तर त्या तळ्यामध्ये पाणी आलं की जो ते तळं बांधतो त्याचीच फक्त तहान भागते का हो? बांधलं त्यांनी, त्याच्यासाठी कष्ट घेतले, पण त्याचा उपयोग अनेकांना होतो. तसं किंवा त्यांनी म्हटलं आहे स्वयंपाक याने घरी अन्न केलं, तो आपल्याच पुरतं खातो का अनेकांना उपयोग होतो. म्हणून असा सांगायची गोष्ट काय, अशी जी मंडळी असतात, थोर संत जे असतात, सत्पुरुष असतात, ते मोठ्या कष्टाने जे मिळवतात त्याचा उपयोग इतरांना होत असतो अनायासे. पण आपण त्यांच्या पाठीमागून गेलो पाहिजे. मात्र त्याच्या उलट त्यांनी बांधलेलंच मोडून टाकायचं, तळं बांधलं फोडून टाकायचं, अशी उपद्व्याप करणारी माणसं असली तर पुढं काय बोलताच येत नाही. पण किमान पक्षी एवढं तरी आपल्याला करता येईल का नाही असं त्यांना म्हणायचं. जास्त कष्ट झाले नाहीत तरी. बहु बोलो काय गोदावरी साचं गौतमा लागीचं उद्धरी का. गौतमाने गोदावरी गंगेला आणलं ते काय त्यांच्यापुरतं होतं.
ती जी नदी वाहते आहे ती काय त्यांचीच तहान भागवायला होती का सगळ्यांना उपयोगी पडली? कालच आता ते आलं ना महर्षी कर्व्यांचं फोटो किंवा पुतळा वगैरे. काय कष्टातून त्यांनी दिवस काढले मला माहिती आहे, कारण त्यांना मी बरेच वर्ष म्हणजे आम्ही त्यावेळेला लहान असताना पाहिलेलं आहे. किती कष्टाने त्यांनी उभं राहिलं. आता त्याचा फायदा अनेकांना मिळतो आहे, पण त्यावेळेला त्यांनी जे कष्ट केले म्हणून इतरांना सगळं हे मिळतं आहे. इतरांची क्षुद्र वहाळ होणं करीना पावन असे आहे. जे साधे ती गोदावरी नदी जी आहे त्याच्यामध्ये क्षुद्र ओढे नाले सुद्धा जाऊन मिळाले की ती गंगाच होते. ते ओढे नाले मिळालेल्या गंगेचं देखील पाणी आपण पवित्र म्हणून घेतो. आता ते ओढा राहिला का पाठीमागं? मिळून गेला त्याच्याशी. म्हणून या जो का शास्त्राज्ञे सुसार करी सदाचार जाणपणे. म्हणून शास्त्राने जी आज्ञा सांगितलेली आहे त्याप्रमाणे वर्तन करणारी जी व्यक्ती आहे तसा आपण समजून घेऊन सदाचार केला पाहिजे. सदाचार म्हणजे सदूचा आचार नव्हे, सतकडे नेणारा आचार. आचार विचार असा पाहिजे आपल्याला की तो आपल्याला सतकडे नेणार आहे. नेहमी सत हा शब्द असा वापरला जातो का? सत्कर्म, सद्गुरू, सद्वासना, सद्बुद्धी, ह्या सगळ्या सतचा अर्थ असा आहे की सत जो परमात्मा, त्या परमात्म्याकडे त्याचा मोहरा, प्रत्येक गोष्टीचा कर्माचा मोहरा त्या परमात्म्याकडे गेलं पाहिजे. मला ते सत प्राप्तव्य आहे. आणि सत प्राप्तव्य आहे ह्याचा अर्थसुद्धा मी स्वयमेव सत्स्वरूपच आहे, मला ते स्वरूप सापडलेलं नाही अजूनही. सद्गुरूंच्या सांगण्याने ते माझ्यात आहे एवढं मला कळलं, पण ते मला सापडल्याशिवाय समाधान नाही आहे. मग सगळी खटपट जी आहे त्या सत्स्वरूप जाणून घेण्यासाठी आणि मीच ते आहे असा सोहमबोध होण्यासाठी. म्हणून इथं काय सांगितलं ह्याचा सगळ्यावरून लक्षात घ्यायचं की मला ते संस्कृत कळत नाही, आम्हाला हे ग्रंथ कळत नाही. ठीक आहे, नाही कळत तर त्याचं काय वाटणं, निमित्त सांगायला कारण नाही त्याच्यामध्ये की अहो आम्हाला ते तुमचं परमार्थ वगैरे ना, आम्हाला ते काही कळत नाही. ती गीता संस्कृतात आहे ना, ज्ञानेश्वरी तुमची ती संस्कृतात आहे ना, असंही एकाने म्हटलं. ते ज्ञानेश्वरी तुमची संस्कृतात आहे ते आम्हाला काय कळत. म्हणजे ज्ञानेश्वरी संस्कृतातली तिरे गहने तोडून मराठी शब्द सोपान लावला हे ज्ञानेश्वर महाराज पुन्हा पुन्हा सांगतात. आणि हे पंडित म्हणतात की ती तुमची संस्कृतातली ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. मग ते म्हणतात ठीक आहे, उपनिषद नाही कळत, आमकं नाही, ठीक आहे. मग एखादी संत सत्पुरुष व्यक्ती तुमच्या माहितीत आहे का? जर तशी असेल, कारण तीसुद्धा काय आहे, संत असे गल्लोगल्ली असत नाहीत, क्वचित कुठंतरी सापडणार. पण तसे जर ते असतील तर त्यांचा आचार विचार, त्यांचं बोलणं चालणं कशा तऱ्हेनं ते राहतात हे बघून आपण जर त्याप्रमाणे करायला लागलो तर आपण तिथंच जाऊन पोचू. म्हणजे इतर काहीही सबबी सांगण्याचं कारण नाही की त्यामुळे आमचं हे राहिलं हो, नाही तर आम्ही केव्हाच स्वरूपानंद झालो असतो. पण आम्हाला संस्कृत कळत नाही ना, त्यामुळे आम्हाला ते जमलं नाही. म्हणजे संस्कृत न कळल्यामुळे हे स्वरूपानंद झाले नाहीत तर असं म्हणायचं. म्हणून त्याला त्यांनी स्पष्ट सांगितलं ह्याच्यामध्ये की असं निमित्त सांगायचं कारण आहे. म्हणून या जो का शास्त्राज्ञेनुसार करी सदाचार जाणपणे तया ज्ञानी आसी भावे जो शरण. म्हणजे जो कोणी शास्त्राज्ञेनुसार सदाचाराने वागतो आहे त्या ज्ञानी माणसाला जो भावे शरण, शरण या शब्दात सगळं आलेलं आहे. आणि भावे नाही तर शरणही जातो. नोकरी मिळायची असली त्याला अगदी लोटांगणी, जरा आमच्या त्याचं बघा अर्ज टाकला आहे तिथे शरण, असलं शरण नाही आहे. भक्तिभावाने शरणागती अहम वाचा चित्त अंग सगळंच्या सगळं त्याला द्यायचं आहे. परवा कोणीतरी माझ्याकडे आहो तुम्ही म्हणता ते शरण फार अवघड आहे हो. पण शरण अवघड आहे याचा अर्थ लक्षात असं घ्यायचं आहे, शरण जाणं ह्याचा अर्थ परवा यानंच सांगितलं, मला वाटतं का कोणाला सांगितलं मी, मला आठवत नाही, की शरण जाणं ह्याचा अर्थ तुम्ही भगवंतावर निष्ठा आहे ना तुमची, मग दाय विल बी डन. मी माझं सर्वस्व तुझ्यावर सोपवलेलं आहे, तू जे करशील ते मला मान्य आहे.
आता स्वामीजी म्हणले ते काहीतरी असं निघालं होतं, ते माझं सगळं ठीक आहे पण आमच्या त्या कुटुंबाचं अमकं तो. आता कुटुंबासकट सगळं तुम्ही माझ्या पायावर घातलं म्हणताना मग तर तुम्ही काळजी कशाला करता? गोंदवलेकर महाराज म्हणत होते तसं, तो मुलगा तुम्ही मला दिला ना, मग आता त्याला मुंजीत हासळी घालायची की नाही ते मी बघीन, तुम्ही कशाला त्याच्यासाठी दुःख करता? म्हणजे आपण दिलं असं म्हणतो, शरण गेलं असं आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्षात ते होत नाही. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, भावे जो शरण जातसे तरोन मूढ तोही. आपल्याबद्दल म्हटलं आहे त्यांनी की मूढ जरी असला तरी जर तो ह्यांना शरण गेला आणि त्याप्रमाणे वागायला लागला तर तो देखील तरुण जातो. केवढं आश्वासन आहे भगवंतांचं, आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. तर या आश्वासनाप्रमाणे आपण जर गेलो तर आपण हे तिथंच पोचू. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.